अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी संपूर्ण गावानं बेमुदत बंदची घोषणा जी आहे तर ती केलेली आहे। त्याचबरोबर श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन जे आहे ते ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। या मंडपामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती ज्या आहेत तर त्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दिवसभर या ठिकाणी ठिय्या आंदोलन होतं आणि रात्रीच्या वेळेला या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम जो आहे तर तो केला जातो। आज जर बघितलं तर श्रीगोंदा शहरामध्ये दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेला आहे। लाखोंची उलाढाल खरं तर या बंदमुळे जे आहे तर त्याच्यावरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत काही व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। गावामध्ये आपण बंद ठेवला, दुसरा दिवस आहे, काय मागणी आहे, काय म्हणणं आहे? कारण आता लाखोंची उलाढाल देखील थांबलेली याच्यामुळे। बरोबर आहे। सर्व म्हणजे ग्रामस्थ नागरिक यांचे म्हणणं आहे की लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा प्रशासनाने। म्हणजे जे चालू आहे आता आंदोलन कालपासून चालू आहे, सर्व बरेचसे लोक इथं रात्रंदिवस थांबत आहेत, दुकानं बंद आहेत, बाजारपेठ पण ठप्प आहे आणि कोट्यावधीची उलाढाल थांबलेली आहे। आज दुसरा दिवस आहे, त्याच्यामुळे प्रशासनाने लवकर दखल घेऊन याचा काहीतरी निर्णय लावावा आणि ग्रामस्थांची पण अपेक्षा आहे। मंदिराच्या बाजूनेच म्हणजे बरेच सगळेच लोक आहेत त्या बाजूने, त्याच्यामुळे पूर्ण व्यापारपेठ ठप्प आहे। दुसरा दिवस आहे, व्यापार बंद आहे, भूमिका काय असणार आहे? कारण मागणी तर आहे, तोपर्यंत आपण बंद ठेवणार का? नेमके काय? 100% जोपर्यंत मंदिराचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत व्यापारी असोसिएशन पूर्णपणे यात्रा कमिटीला सपोर्ट करणार आहे। ग्रामदैवत या नावातच सगळं काही लिहिलेलं आहे, कारण का ही ग्रामदैवताचा म्हणजे अस्मितेचा प्रश्न आहे गावाच्या। संत शेख मोहम्मद महाराजांची यात्रा आज नाही, तुम्ही फार इतिहास उघडून पहा, त्यावेळेसपासून चालत आलेली आहे। त्यामुळं गावातला प्रत्येक व्यापारी हा यात्रा कमिटीला सपोर्ट करत आहे आणि जोपर्यंत ही सगळं मार्गी लागणार नाही तोपर्यंत व्यापारी यांच्या सोबत राहणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर सर्व व्यापारी जे आहेत तर ते गावकऱ्यांच्या सोबत राहणार आहेत आणि जोपर्यंत जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। एकूणच आता प्रशासन नेमकं यावरती काय भूमिका घेते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।